दरम्यान मुंबईत आज 1.5 दिवसांच्या गणपतीचं थाटामाटात विसर्जन करण्यात येतोय। आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येतोय। दादर चौपाटीवर सध्या काय वातावरण आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, आज 1.5 दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जातो आहे, काय वातावरण आहे? हेमाली, 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन मुंबईत सर्वत्र थाटामाटात आणि उत्साहात होताना दिसतंय। संपूर्ण गिरगाव चौपाटी असू दे, वर्सोवा चौपाटी असू दे, त्याचबरोबर दादर चौपाटी, ज्या दादर चौपाटीवर आता मी या ठिकाणी उभा आहे। तुम्ही पाहू शकता की मागं जो नजारा आहे तो नजरेत भरण्यासारखा आहे। सर्व इथले परिसरातले जे भाविक आहेत ते दादर चौपाटीवर 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी आलेले आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये हे गणपती जे आहेत ते या चौपाटीवर विसर्जन केले जात आहे। आतापर्यंत जवळपास घरगुती गणपती जे आहेत ते नैसर्गिक विसर्जन स्थळावर 10,000 विसर्जन स्थळ निर्माण केलेले आहेत। कृत्रिम विसर्जन त्या ठिकाणी 2,500हून जास्त घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। त्यामुळं एकंदरीतच 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की कोणत्या कशा पद्धतीनं दादर चौपाटीवर अत्यंत उत्साहामध्ये भाविक या ठिकाणी विसर्जन करतायत। धन्यवाद कृष्णात, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।